नंदुरबारमध्ये मोठी पोलीस कारवाई, 54 जनावरांची सुटका. अवैध कत्तल प्रकरणात ट्रकसह 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सारंगखेडा पोलिसांनी गोवंश जनावरांच्या अवैध कत्तल आणि बेकायदेशीर वाहतूक प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 54 जनावरे आणि एक मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला असून तब्बल 8.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दिनांक 23 मे रोजी रात्री सारंगखेडा गावातील वैतागवाडी परिसरात पोलिसांनी छापा टाकला. सुलतान युनुस कुरेशी आणि भिकारी कुरेशी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही अज्ञात व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस तपासात असे आढळून आले की गोवंश जनावरांना लोखंडी खांब, झाडे आणि लाकडी खुंट्यांना अत्यंत कमी दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आले होते. जनावरांना हालचाल करता येणार नाही अशा अवस्थेत ठेवून त्यांना चारा आणि पाण्याविना डांबून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 52 गोवंश जनावरे, एक म्हैस, एक रेडा आणि अशोक लेलँड ट्रक क्रमांक MS 19CX0061 हा मालवाहू ट्रक जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 5, 5A, 5B, 9 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 कलम 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारंगखेडा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध जनावर वाहतूक आणि कत्तल प्रकरणांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बारे करीत असून प्रभारी अधिकारी रवींद्र बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील या कारवाईमुळे जनावरांवरील क्रूरतेच्या घटनांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.